दिनेश भूप के रूप में प्रहार ने अपना लोकसभा उम्मीदवार अमरावती लोकसभा के लिए घोषित कर देने के बाद अब नामांकन और प्रचार की रणनीति जोर पकड़ती दिखाई दे रही है। इसी सिलसिले में रविवार की शाम स्वयं प्रहार के सर्वेसर्वा बच्चू कडू ने स्थिति का जायजा लेने हेतु दिनेश भूप से भेंट कर अमरावती में अपने समस्त कार्यकर्ताओं समेत नेहरू मैदान की तैयारी का जायजा लिया। आगामी 3 अप्रैल को दिनेश भूप अपना नामांकन दाखिल करवाने वाले हैं, जिसकी तैयारी हेतु विराट सभा तथा पदयात्रा का आयोजन किया जाना है, जिसमें 50,000 के करीब लोग रहने का अंदाजा विधायक बच्चू कडू ने जताया। साथ ही वाहनों की पार्किंग की व्यवस्था साइंस कोर मैदान पर रहेगी। महापुरुषों के पुतलों का पूजन कर नामांकन दाखिल किया जाएगा, ऐसी जानकारी विधायक बच्चू कडू ने दी कि 3 तारीख को 1 बजे सभा शुरू हो जाएंगी, 1 से 1:30-2 बजे तक। 2 बजे रैली स्टार्ट हो जाएंगी। 1 घंटे में हम छत्रपति शिवाजी महाराज से पूजन करेंगे, शुरुआत करेंगे और फिर पूज्य बाबा साहेब आम्बेडकर जी का पूजन करके हम 10-15 लोग नामांकन भरने जाएंगे। और सभी ये जो व्यवस्था है वहाँ तक की पूरी पार्किंग की वो साइंस कोर मैदान में होगा। सब रैली के लोग पहले यहाँ आएंगे, यहाँ उतारा जाएगा और यहाँ से फिर सब गाड़ी खाली साइंस कोर जाएंगे और बाबा साहेब आम्बेडकर पुत्र के पास अगर रैली रुका जाएंगे फिर वहाँ से लोग साइंस कोर मैदान चल। मैं पहले बार चुनाव लड़ा था, बहुत कम वोट से गिरा था। बाद में हमने 2 बार चुनाव लड़ा और हमने हमारी जो ख्वाब थी कि भाई अमरावती लोकसभा में मेरा अधूरा सपना था वो अब दिनेश जी भूप पूरा करेंगे। वे ताकत से लोग साथ में हैं। जिस तरह से मैं मेरे लोकसभा चुनाव में माहौल जिस तरह से निर्माण हुआ था उसी तरह से होगा और बहुत अच्छे ताकत से चुन के आएंगे। मागच्या निवडणुकीत आपण उमेदवार उभा केला तर मताधिक्य मोठ्या प्रमाणात मत घेतले होते। काय राहिलं परिस्थिती आता या निवडणुकीमध्ये? आतापर्यंत आम्ही पाडाची भाषा बोलत होतोय, आता निवडून याची भाषा बोलतोय आणि आमचा उमेदवार निवडून येईल। एकीकडे महायुती, एकीकडे महाविकास आघाडी। कसं आहे, नेत्यांच्या हातून निवडणूक गेली आहे, जनतेच्या हातात निवडणूक येणार आहे आणि जनतेची सगळी बाजू आमच्या बाजूने आहे। नेता तिकडे, कार्यकर्ता आमच्याकडे, पैसा तिकडे, जनता आमच्याकडे, असं एक समीकरण आहे आणि तुम्हाला मी सांगतोय हा पुऱ्या हिंदुस्थानातला एक वेगळा रिझल्ट राहील। सगळी ताकद एका इकडे असल्यावरही सामान्य गोरगरीब जो काही सगळ्या समाजातला आणि ही निवडणूक अशी राहील का सगळ्याच पार्टीचे मतं आम्हाला भेटणार। हा चमत्कार आहे आणि हा चमत्कार हिंदुस्थानात फक्त अमरावतीमध्ये घडणार आहे। सगळ्या पार्टीचे, सगळ्या जातीचे, सगळ्या धर्माचे लोक आम्हाला मत मारेल आणि ही निवडणूक प्रहारच्या हाती देईल। दिनेश भाऊ सगळ्यात जास्त मतानं निवडून येणार विदर्भात। लोकसभेचं काय अजेंडा आहे? खरं तर हे चांगलं तुम्ही प्रश्न विचारला। झेंडा कोणता राहील याच्यापेक्षा अजेंडा काय आहे? अजेंडा शेतकऱ्याचा आहे, मजुराचा आहे, वंचित घटकांचा आहे। जे काय अडचणीत असेल, आजही दिव्यांगाचे 5% केंद्र खर्च करत नाही। संत्रा उत्पादक शेतकरी अजूनही संत्र्याच्या बागा नष्ट करायला तयार आहे। अशा विचित्र अवस्थेमध्ये संत्रा उत्पादक आहे। सगळ्यात जास्त कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत या 3 ते 4 वर्षामध्ये आलाय। सोयाबीन उत्पादक शेतकरी असेल, मेळघाट आपण अजून जर पाहिलं तर अजूनही त्याला स्थलांतरित व्हावं लागतं। केंद्राची MRGS योजना पाहिजे त्या पद्धतीनं खासदारांना जर राबवली असती तर माझ्या मेळघाट आदिवासी बांधवाचं स्थलांतर थांबलं असतं, पण अयशस्वी आहे। कुठलंही काम केलं नाही। फिनले मिलचा कामगार अजूनही ओरडतं। आम्ही हळदी कुंकाचे कार्यक्रम घ्यायचे आणि लोकांना कुंकू पुसण्याची वेळ आणायची असे धोरणं राबवायचे, तर हे फार चुकीचं आहे। आणि या सगळ्या मुद्द्यावर आमची निवडणूक ही मुद्द्यावर आहे, जाती आणि धर्मावर नाही, तर ते मुद्द्यावर आधारित आहे आणि त्या पद्धतीने आम्ही समोर जाऊ। नवनीत राणेंनी खूप काम केलंय याआधी आणि दुसऱ्यांदा सुद्धा नशीब। मला वाटतं तुम्हाला एखादं काम माहित असेल तर सांगा, म्हणजे मग मी मान्य करेन। आपल्याला माहित आहे का? तुम्ही जो प्रश्न विचारला त्यातला एक काम तर सांगा ना तुम्ही। माझं काय म्हणणं आहे, तुम्ही एक काम सांगा, हारलो आपण। काम केलं बेलोरा विमानतळाचं काम सांगितलं होतं, आम्ही पूर्ण काम केलं। तुम्हाला काय वाटतं बेलोरा विमानतळ? तुम्ही सांगा ना मला। हा तुम्हाला प्रश्न आहे। अरे बेलोरा विमानतळामध्ये काय नवीन घडलं?
आज प्रायव्हेट फ्लाईट उतरू शकत नाही तिथे, जनरल फ्लाईट काय येणार आहे? एकंदरीत तुम्ही सांगा, टेक्सटाईलचं धोरण इथं राबलो आपण, अमरावतीचं टेक्सटाईल झोन डिक्लेअर केलं आणि केंद्राचा टेक्सटाईलचा उद्योग बंद पडतोय. याच्यापेक्षा शोकांकिता काय असू शकतं? आज आम्ही जर पाहिलं, मिहान जर पाहिलं तर फेल्युअर आहे. विदर्भातल्या नागपूरच्या त्या मिहानमध्ये हजारो लाखो तरुणांना काम भेटेल अशा अपेक्षा होत्या आणि ते तर सुरू झालंच नाही पाहिजे त्या ताकदीनं. आणि इथे आम्ही जर पाहिलं तर इथलं टेक्सटाईल उद्योग केंद्र सरकारचा आपण बंद पडला. असं एक नाही 23 उद्योग, एका उद्योगामध्ये 1000 जर कामगार पकडले तर 23,000 लोकांचे हात रिकामे करून ठेवले आपण. यावर खरं तर बोललं पाहिजे. शकुंतला धावता धावत नाही, विमान उडता उडत नाही. तर याच्यावर कसं आहे, आता शेवटच्या टप्प्यात काही आश्वासन, कसं एखादं फ्लाईट सुरू झाली असती तर कदाचित आम्ही त्या बाबतीत राणा कुटुंबासोबत राहिलो असतो. पण कोणता मुद्दा आहे सोबत राहायचा? कोणता एक मुद्दा सांगा तुम्ही का ज्याच्यामुळे आम्ही सोबत राहू? तो बीजेपी के खिलाफ लड़ोगे या कांग्रेस के खिलाफ लड़ोगे आप, और उनके आने के बाद किसके साथ जाओगे? हम देश के हित में और वंचित घटिया जो दुर्लक्षित है, किसान है, मजदूर है, व्यापार है, इनके साथ लेकर इस सभी पक्षों के खिलाफ लड़ेंगे. उनके आने के बाद किसके साथ रहेंगे? सबके साथ रहेंगे. आप बोलेंगे उसके साथ जाएंगे. जसे महायुतीसोबत गेले होते आपण, जैसा अभी बीजेपी है तो हमारी बीजेपी है, आप ख्याल में रखो. याआधी आपण शिंदे गटासोबत गेलो होते. ते काय ठरवून गेलो होतो का? वेळेवर झालं, कार्यकर्त्यांना सांगितलं, विचारलं, माहिती घेतली. या अमरावती जिल्ह्याचा जिथं जिथं चांगला फायदा होईल, ज्यांच्यामध्ये सगळ्यांचं समाधान होईल, सगळ्यांचं, तो निर्णय वेळेवर घेऊ. सारे ऑप्शन खुले जाने के लिए उनके आने के बाद में कहीं पे भी जा सकते हैं, जो अपना फायदा हो जाएगा. देखो अभी वो बात नहीं है, अभी चुनाव लड़ने की बात है, अभी चुनाव लड़ने की बात है. और चुनाव लड़ने के बाद अभी इस तरह से बातें जिसे तुम चुनाव में उसका कुछ असर गिरेगा, इस तरह से ये पत्रकार परिषद उधर मत लेके जाओ. मैं ये चाहता हूँ कि हमें पहले जीतना है. एक बार जीतेंगे तो हमारे दिमाग में अमरावती है. बच्चू कडू विधानसभेमध्ये हम ये बोलते हैं कि अगर यहाँ का विमानतळ शुरू नहीं होता तो मुंबई का विमानतळ बंद करेंगे हमारे दिनेश भाऊ. शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन बच्चू कडू विधानसभेत ढरकाळी फोडत आहेत. आता पुढील टप्प्यामध्ये जर बिलकुल जे काही आता आयात होतं, तुरीची डाळ आयात केल्या जातं, तिकडे कापसाच्या गाठी आयात केल्या जातं, कांद्यावर निर्बंध घातल्या जाते, या सगळ्या गोष्टीवर काम करणारा, कष्ट करणारा कुठल्याही जाती धर्मातला असू दे, त्याच्या बाजूने उभं राहण्याचं काम आता लोकसभेमध्ये एक मात्र खासदार दिनेश भाऊ बुबराईल. एनडीए में साथ रहते मनमुटाव का, एनडीए में साथ रहते मनमुटाव का नहीं, मुझे समझा नहीं. अभी आप एनडीए घटक दल थे, है, नहीं भी है. मनमुटाव का अभी कहाँ है? हम तो यहाँ मैत्रीपूर्ण लड़त रहे ना. यहाँ की लड़त मैत्रीपूर्ण है. अगर वो चाहते हैं कि नहीं होना तो हम तो कल भी निकल सकते हैं. हमारे में क्या गम है? विरोधात तर नाही. बिल्कुल नहीं थे. देखो वो तो बहुत छोटा है. नवनीत राणा और राणा परिवार प्रहार का एक लफ्ज भी नहीं है. अब ये समझो, पहले हम बड़े उड़ान के लोग हैं. हमारा ना कोई नेता है ना बाप है. हमारा बाप है जो है, इनके बाप बदलते रहते. बच्चों को उन्होंने 20 साल में झंडा नहीं बदला, प्रहार का हाथ में लिया, उसके साथ लोगों के साथ में अभी तक लढा आहे. मला असं वाटतं का ही स्वाभिमानाची लढाई आहे आणि संजय भाऊ ती लढाई लढेल असं मला वाटतं. ते लढल्याशिवाय राहणार नाही. ते मला सांगता येत नाही. संजय भाऊ आहे आणि ते अमरावतीचे मान, सन्मान, अभिमान आहे. त्याच्यानं शिवतारे आणि संजय भाऊ मध्ये जमीन आसमानचा. आम्ही काय सांगितलं का सगळे पक्ष आमच्याजवळ आहेत. सगळे पक्ष, या देशामध्ये जेवढे पक्ष असेल ते सगळे कार्यकर्ते आम्हाला मतं मारणार आहे. कारण आखरी ही जी आम्ही पाहतो तानाशाही कोणाला सहन होत नाही.
ते मनातून कोणीच नाही. किती काही करा, पण लोकांचं ते म्हणतं ना, चित खेटरात दळ मंदिरात, तसा सध्या स्थिती आहे. आणि म्हणून त्यांचं चित आमच्यात आहे, दिनेश भाऊच्या उमेदवारीमध्ये आहे. त्याच्यानंतर कुठं काही जरी दिसलंय, प्रत्येक बीजेपीचा कार्यकर्ता सामान्य कार्यकर्ता बोलतो बरं मी, काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता असेल, बाकी पक्षाचा कार्यकर्ता असेल, यांचा सगळ्यांच्या मनातला आवाज दिनेश बाबू खासदार झाले पाहिजे. रामटेकच्या रश्मी बर्वेचं जे दाखवून म्हणतात ते एका दिवशी रद्द केलं आहे, मात्र या ठिकाणी 5-5 वर्ष पूर्ण झाले. ही तानाशाही आहे. न्यायालयानं न्याय न दिल्यामुळं, उशिरा देत असल्यामुळं, आणि भारतीय जनता पार्टीनं या बाबतीत घेतलेली भूमिका अतिशय रुचणारी आहे. एका RSSच्या माणसानं सुद्धा हे म्हटलं का ही अतिशय घातक आहे, अशा पद्धतीनं उमेदवारी देणं हे चुकीचं आहे. हे मी नाही म्हणत, RSSचे सभासद म्हणतात. आणि त्याच्यामुळे लोक न्यायालयात आम्ही जिंकू. पक्षाच्या न्यायालयात त्या जिंकल्या आणि आता जनतेच्या न्यायालयात मात्र त्यांची हार झाल्याशिवाय राहणार नाही आणि आमची जीत होईल. 3 तारखेला तुम्ही जो नामांकन दाखल करणार, कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन राहणार? मला वाटते तुम्हाला माहित आहे, आम्ही रॅली सम्राट आहोत, आम्ही आंदोलन सम्राट आहोत. रक्तदानामध्ये आमच्या एवढा रक्तदान करणारा दुसरा उमेदवार दुसरीकडे नाही आहे. पण ह्या सगळ्या याचा रेकॉर्ड तोड असणारी रॅली असेल, सगळ्यांची मन जिंकणारी असेल, सगळ्यांचा आवाज असणारी रॅली असेल, सामान्यांचा आवाज त्या रॅलीमध्ये दिसेल. आणि अशा पद्धतीनं या रॅलीतूनच आम्ही या मतदारसंघाचं अर्धचित्र बदललेलं असेल. वीडियो को लाइक करें, शेयर करें, मंडल न्यूज़ के यूट्यूब चैनल को सब्सक्राइब करें तथा फेसबुक पेज को फॉलो करें.